आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज 5व्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार सुरू. एकनाथ शिंदे सत्तेत ही लोकशाहीची थट्टा. कालच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद, तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवल्याचाही आरोप. वर्षावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्ये 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास. दोघेही जलजीवन मिशनची बैठक सोडून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. दिल्लीत शरद पवारांची पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर झालेल्या बैठकीला महत्त्व. मतदारसंघातील कामांबाबत चर्चा झाल्याची खासदारांची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज विद्यार्थी आंदोलनावर लोकसभेत उत्तर देणार, तर भाषण देण्याऐवजी राजीनामा द्या, राहुल गांधींची मागणी. 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार, तर पालकमंत्री पदाबाबतचा मान कधी, राजकीय वर्तुळात चर्चा. आज तिन्ही ठाकरेंचा दौरा. उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी करणार. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, तर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये खड्ड्यांची पाहणी करणार. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. आता 7-12 नाव नसलेले शेतकरीही येणार रेकॉर्डवर. शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टॅगचा मार्ग मोकळा. कर्जमाफी, इतर योजनांचा लाभ मिळणार. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात येलो अलर्ट. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार. हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा. आणि 17 ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिनाभरामध्ये मराठी न शिकल्यास रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द. परिवहन विभागाचा अल्टिमेटम, तर मराठी शिकण्यासाठी आणखी 100 दिवस मुदत द्या. हाजी अराफत यांची मागणी. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे आज पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महासुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. काल पुन्हा सिब्बलांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित केले. आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता आणि त्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी काल केलेला. आता आजच्या महासुनावणीमध्ये कपिल सिब्बल काय युक्तिवाद करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसंच या प्रकरणाचा अंतिम निकाल हा कधी आणि काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर त्यांच्यामध्ये 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती कळतेय. आता या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान दिल्लीत राजकीय हालचाली सुरू असताना मुंबईत सुद्धा आता घडामोडींना वेग आल्याचं दिसून येतंय. तर राजकीय पटलावर नेमकं काय घडतंय ते आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना आता चांगलंच उधाण आलंय. आणि याचं कारण आहे ते म्हणजे पवारांच्या खासदारांच्या महायुतीच्या नेत्यांशी होत असलेल्या सातत्यानं होत असलेल्या गाठीभेटी. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. त्यापाठोपाठ पवारांचे खासदार मोदींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये मोदी पवार सोबत दिसले. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. तर या सगळ्या गाठी भेटी आणि या सगळ्या घडामोडींवर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता पुढे नक्की काय होतंय हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे याही घडामोडीवर आपलं लक्ष आहे. तेव्हा या संदर्भातले तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.
तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं लक्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना पक्ष चिन्हाबाबत महासुनावणी आजही आहे. कपिल सिब्बल यांकडून आजही युक्तिवाद केला जाणार आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर जोडले गेले. स्वप्नीलकडून आणखी तपशील जाणून घेऊया. त्याचबरोबर शिंदे फडणवीसांची वर्षावर भेट झाली आणि त्याचबरोबर अमित शहा आज संसदेमध्ये येऊन विद्यार्थी आंदोलनावर उत्तर देणार आहेत. दुपारी 3 वाजता लोकसभेत अमित शहा उत्तर देणार आहेत. त्यामुळे या 2 महत्त्वाच्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पवारांचे खासदार हे मोदींच्या भेटीसाठी गेले आणि राष्ट्रवादीमध्ये नेमक्या बऱ्याच घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना त्यामुळे चांगलंच उधाण आलेलं आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडला जाईल. तर आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. राज ठाकरे आज पुण्यामध्ये आहेत. मनसे पक्ष कार्यालयात त्यांची बैठक आहे. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. तर उद्धव ठाकरे सुद्धा आज मुंबईमध्ये काही महत्त्वाच्या कामांची पाहणी करणार आहेत आणि या संदर्भातली महत्त्वाची घडामोड आपण नाशिकमध्ये जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत. आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया. मोठ्या बातमीनं संपूर्ण राज्याचंच नव्हे तर अगदी देशातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष ज्या घडामोडीकडे लागलेलं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टातल्या महासुनावणीकडे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे. निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवलेला होता. आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता आणि एवढंच नाही तर आयोगानं मान्यता दिल्यानंतरच एकनाथ शिंदे हे सत्तेत आलेले आहेत आणि त्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. फक्त नेते म्हणजे पक्ष नाही, पक्षामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा असतात असंही यावेळी सिब्बल यांनी नमूद केलंय. दरम्यान पक्ष आणि चिन्ह सुनावणीबाबत कोर्टामध्ये आज कपिल सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस सुद्धा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंच गाजणार आहे असं दिसतं आहे. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे. स्वप्नील, आपण पाहतोय गेले 4 दिवस जोरदार युक्तिवाद सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि अक्षरशः कपिल सिब्बल यांनी पिसं काढलेली आहेत निवडणूक आयोगाची असं सुद्धा म्हटलं जातं आहे. अनेक गोष्टींवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. आज सुद्धा युक्तिवाद आहे. आज नेमकं महासुनावणीमध्ये काय काय होणार आहे, कशा प्रकारे ही सुनावणी आता पुढे जाणार आहे? नक्कीच अनुपमा, या सुप्रीम सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं तसेच देशातील आणि राज्यातील नागरिकांचं सुद्धा लक्ष आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये जी सुनावणी झाली यामध्ये कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडलेली आहे. काही मुद्दे समोर आणलेले आहेत आणि या मुद्द्यानंतर आता राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगवेगळा आहे असं एकंदरीत त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे एकूण 2018 आणि त्यापूर्वीपासून एकूण शिवसेना पक्षाची घटना असेल किंवा शिवसेना पक्षामध्ये सदस्यांची, नेत्यांची केलेली नेमणूक असेल यांची वारंवार नोंदी ही खरं तर निवडणूक आयोगाकडे देण्यात आली होती. 2018 मध्ये सुद्धा अशा प्रकारची यादी देण्यात आली होती. या संदर्भातील विचारणा सुद्धा काल कोर्टाने केलेली आहे. त्याचप्रमाणे कोर्टाने काल महत्त्वाचं वक्तव्य सुद्धा यामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे आपण जिवंत लोकशाहीमध्ये राहतो हे विसरता कामा नये आणि एकूणच जे सर्व घटनाक्रम जो पाहायला मिळतो यामध्ये कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने आधीच निर्णय घेतला होता, मात्र काही वेळ यामध्ये घेतला आणि या वेळेच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय कसा चुकीचा आहे हे कपिल सिब्बल कोर्टामध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एकूणच यामध्ये अनेक कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये विधिमंडळ पक्ष असतील, एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेता पद हे जे निर्माण करण्यात आलं पक्षफुटीनंतर ते कसं अवैध आहे हे सुद्धा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. एकूण जर घटनेमध्ये पाहिलं तर पक्षप्रमुख आणि एकूणच या ठिकाणी शिवसेना प्रमुख हे 2 महत्त्वाची पदं होती. मग मुख्य नेता हे पद कोणत्या घटनेच्या आधारावरती काढण्यात आलं या संदर्भातील सुद्धा विचारणा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावरती असे बरेच प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारलेले आहेत आणि या प्रश्नांवरती विचार आता कोर्ट सुद्धा करत आहे. त्यामुळे एकूणच कपिल सिब्बल यांचा 5वा खरं तर आज दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधामध्ये हा आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतात. जो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यासंदर्भातील घेतलेला निर्णय आहे त्या विरोधात खरं तर ही सुनावणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. यानंतर खरं तर
आमदार आणि खासदार या संदर्भातील सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं नक्कीच होईल. मात्र कुठेतरी एक निर्णायक भूमिकापर्यंत एकूण कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद येऊन पोहोचलेला आहे. मात्र यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद काय होतो हे पाहणं ते महत्त्वाचं आहे. निश्चितच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. तर इकडे राज्यामध्ये महत्त्वाची घडामोड या सगळ्या पार्श्वभूमीवर, ती म्हणजे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची ही महत्त्वाची भेट झाली. आता 1 तासाहून अधिक काळ चर्चा दोघांमध्ये झाली. दिल्लीमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत आणि मुंबईत सुद्धा, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच चर्चा तर राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्यात. एकतर शिवसेनेचं नाव चिन्ह या संदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू असताना राज्यामध्ये सुद्धा राजकीय वर्तुळात या घडामोडी पाहायला मिळतात. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली. आणि या भेटीसंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर आहेत. ओम, महत्त्वाची ही बैठक होती, 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली. काय काय नेमके महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे असावेत? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली खरं तर काल दुसरी बैठक होती. आपण पाहिलं असेल की काल दुपारी काही प्रशासकीय बैठकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार हे वर्षावरती मुख्यमंत्र्यांसोबत काही तासांसाठी होते. मात्र रात्री जी 11 ते 12च्या सुमारास जी बैठक झाली आहे त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये एका प्रशासकीय विषयाच्या अनुषंगानं दोन नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली आहे. परंतु ज्या टायमिंगमध्ये ही भेट झाली त्यामुळे अनेक खरं तर चर्चा या निमित्तानं आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतात. जो मुद्दा तुम्ही देखील उपस्थित केलात की एका बाजूला दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे, विरोधकांची भूमिका आहे त्यावरती सत्ताधाऱ्यांकडनं उत्तर दिलं जाते. यामध्ये शिवसेना हे अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष मानला जातो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी वेगानं घडत आहेत आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जातोय त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट महत्त्वाची ठरते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा. खरं तर आपण पाहिलं असेल की अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी देण्यात आली विधान परिषदेची, त्यावेळेला मदत केली. त्यानंतर त्या बदल्यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला दिलं जाईल अशा प्रकारची चर्चा झाली, अशा प्रकारचा निर्णय झाला असं शिवसेनेकडनं सातत्यानं सांगितलं जातं. मात्र अद्यापही या रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या सुद्धा मुद्द्याचा अंतर्भाव या शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये कालच्या झाल्याचं कळतं. या सगळ्याच गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरं तर राज्यात आणि केंद्रात वेगवान घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झालेली ही सुमारे तासाभराची बैठक आणि दरम्यान झालेली डिनर डिप्लोमसी यामुळे या भेटीचे नेमकं फलित काय आणि खरं तर पुढील काही दिवसांमध्ये काही नवे बदल, काही नवी समीकरणं आणि नव्या काही घटना राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्या राज्याचं लक्ष. निश्चितच धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी. आणखी एका मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये आता दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. सोमवारी पवारांच्या खासदारांनी मोदींची घेतलेली भेट, त्याच दिवशी रेवती सोयींच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये मोदी पवार यांची चर्चा आणि त्यानंतर आज पवारांची त्यांच्या खासदारांसोबत झालेली बैठक. एकीकडे शरद पवारांनी त्यांच्या खासदारांसोबत चर्चा केली, दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांची दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, विनोद तावडे यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काहीतरी सुरू नक्कीच आहे अशा चर्चांना आता चांगलंच उधाण आलेलं आहे. पण पाहतोय पवारांनी खासदारांबरोबर चर्चा केली. सगळ्यात आधी पवारांचे हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटले. त्याआधी सुद्धा राष्ट्रवादीतून अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी झालेल्या होत्या. राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून, त्यामुळे अशा सगळ्या भेटीगाठींनी जोरदार या विलिनीकरणाची चर्चा आता सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी होतात, या संदर्भातल्या हालचाली आपण दररोज टिपतोय. तर सोमवारी पवारांच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली आणि त्याच दिवशी रेवती सोयींच्या रिसेप्शन सोहळ्यात मोदी पवार यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. तर पवारांनी त्यांच्या खासदारांसोबत एक बैठक घेतली, शरद पवारांनी त्यांच्या खासदारांसोबत चर्चा केली आणि दुसरीकडे सर्वपक्षीय खासदारांच्या दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात झालेल्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकत्रित कारमधला हा प्रवास. त्यामुळे निश्चितच काहीतरी राजकारण सगळं हे शिस्त आहे आणि काहीतरी यामध्ये वेगळं होतंय अशा प्रकारची ही चर्चा आहे. सविस्तर बोलले माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपणा सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे.
आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात. पण डॉक्टर सेशन संपत असताना ही बैठक झाली. उद्या सेशन संपते, सुरुवातीला झाली तर एक प्रकारे नाही, आपण बघतो 10 तारखेपर्यंत हा एक घरातला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर भेटायचं हे आमचं आधीपासून ठरलं होतं. त्यानुसार आम्ही आज ही जनरल चर्चा अशा पद्धतीने आजच्या भेटलो. बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला, काय चर्चा होती? जनरल चर्चा म्हणजे ही निर्णयाची बैठकच नव्हती, ही फक्त चर्चेची बैठक होती. काय नेमकं मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत सेशनच्या बाबतीत प्रत्येकाचं म्हणणं काय. साहेब नेहमी जाणून घेतात, साहेब प्रत्येक वेळी त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि त्या संदर्भात ही बैठक होती. अरे मी जे नरेंद्र मोदी साहेबांकडे मांडले विषय ते पवार साहेबांना अनुभव सांगितले. आणि काय वेगळी चर्चा झाली? काय नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलण्याचे त्याविषयी चर्चा झाली. आणि तुमचं म्हणजे सत्तेच्या अत्यंत जवळ जाण्याचे हे दिवस दिसत आहेत असं महाराष्ट्राला, काय नक्की तथ्य याच्यामध्ये? असं तुम्हीच ठरवताय सगळे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे खासदार सगळे मुद्दे जरी खोडून काढत असले तरी आगामी काळामध्ये निश्चितच काही वेगळं चित्र घडतंय का हे आपल्याला पाहायचंय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप एनडीए मधल्या प्रमुख नेत्यांमधल्या भेटीगाठी हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. गेल्या महिनाभरामध्ये अशा तब्बल 7 घटना समोर आलेल्या आहेत. 7 जुलैला शरद पवार एकनाथ शिंदे यांची भेट झाली. 15 जुलैला जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर 9 ऑगस्टला जयंत पाटील आणि फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला. 10 ऑगस्टला रेवती सुळे यांचं रिसेप्शन होतं आणि त्या सोहळ्यामध्ये पवार मोदी यांची भेट झाली. त्याच दिवशी पवारांच्या 8 खासदारांनी मोदींची भेट घेतलेली होती. त्यानंतर काल सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडे एकाच कारमधून प्रवास करताना दिसले. आणि या सलग भेटीगाठींमुळे पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जातीये का असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण हे सगळे फोटो आणि सगळे व्हिज्युअल्सच हे सांगतात. तर भविष्यामध्ये काही नवं राजकीय समीकरण आता आकाराला येणार का याची चर्चा पुन्हा एकदा आता रंगलेली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत. निलेश, आता आपण सगळं भेटीगाठींचं एका नजरेमध्ये सगळं चित्र पाहिलं. कशा या भेटीगाठी जुलै महिन्यापासून सुरू होत्या आणि या भेटीगाठी आता आणखी जवळ येत चाललेल्या आहेत. त्याचं कारण की त्यांच्यातला जो गॅप आहे तारखांचा तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे काय नेमकं ह्याचे सगळ्याचे संकेत काय? काही राजकीय समीकरण वेगळं उद्याला येईल का? काय नेमकी चर्चा आहे? नक्कीच खरं तर दिल्लीच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण जे आहे ते आता काही येणाऱ्या काळांमध्ये पाहायला मिळेल अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचं कारण म्हणजे बघितलं तर एनडीएसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते असतील, विशेष करून सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील, हे सातत्याने भाजपच्या नेत्यांना भेटत असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मागील काही महिन्यांमध्ये बघितलं तर 7 ते 8 वेळा हे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून जर बघितलं तर रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्येही आपल्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील हे सुद्धा शरद पवारांना भेटलेलं आपल्याला पाहायला मिळतात. ते सुद्धा त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरी म्हणजे 6 जनपथ तो त्यांचा जो बंगला आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला होता. त्या ठिकाणी त्यांची भेट झाली होती. दुसरी महत्त्वाची म्हणजे काल जर बघितलं तर विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे हे एकत्र गाडीमध्ये प्रवास करत होते. मात्र हा प्रवास करण्याआधी ते महाराष्ट्र सदनमध्ये त्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर हे 2 नेते जे आहेत ते एकत्र गाडीमध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे नक्कीच आहे की राजकीय वर्तुळामध्ये येणाऱ्या काही काळांमध्ये दिल्लीमध्ये एक वेगळं समीकरण जे आहे ते पाहायला मिळणार आहे. आणि साहजिकच आहे की देशाच्या राजकारणामध्ये एनडीएसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जे 6 खासदार जे आहेत ते प्रधानमंत्री यांना सुद्धा भेटले होते. तर कुठंतरी ही जी चैन आहे ती जर जोडली तर कुठेतरी एनडीएसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो आहे तो जवळपास टप्प्यांमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच. आणि निलेश, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे पुणे जिल्हा समजला जातो. राजकीय वर्तुळाचं मुख्य केंद्र अनेकदा राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले. त्यामुळे काय नेमके हे सगळे भवितव्याचे संकेत या राजकीय समीकरणाचे आहेत हे आपल्याला निश्चितच पुढच्या काळामध्ये कळेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या
महत्त्वाच्या बातमीकडे. राजकीय वर्तुळातली बातमी आहे ठाकरे कुटुंबातून. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची आज पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर उद्धव ठाकरे एक आढावा बैठक घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यातल्या मनसे पक्ष कार्यालयामध्ये बैठक घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधल्या खड्ड्यांची ते पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे मार्मिकच्या कार्यक्रमाला आज हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ठाकरे एकंदरीतच सध्या महाराष्ट्राची जी 3 महत्त्वाची शहरं आहेत ज्या ठिकाणी सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात रंगतायत, अशा 3ही शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आज व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. नाशिकचा दौरा म्हणजे खड्ड्यांचा जो सध्याचा प्रश्न आहे, जो खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. या बाबतीत आता आदित्य ठाकरे नेमकं पाहणी केल्यानंतर काय बोलतात आणि एकंदरीतच त्यांचा नाशिकमधला दौरा कसा असणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मार्मिकचा जो कार्यक्रम आहे त्याला उपस्थिती लावणार आहेत आणि निश्चितच तिथे त्यांचं संबोधन असेल. तर राज ठाकरे हे पुण्यामध्ये असणार आहेत. पुण्यामध्ये महत्त्वाची त्यांच्या पक्षाची जरी बैठक असली तरी पुण्याच्या प्रश्नावरून राज ठाकरे आज काय बोलतात तेही आपल्याला पाहायचं. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले. सागर, आता आपण सांगितलं की ठाकरे सध्या अत्यंत सक्रिय पद्धतीनं 3 महत्त्वाच्या शहरांमध्ये फिरतात. आज आदित्य ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आता आदित्य ठाकरेंचा नाशिकचा दौरा काय, यामध्ये आजच्या दौऱ्यामध्ये कार्यक्रम असणार आहेत? नक्कीच खरं तर बघितलं तर हे तिन्ही ठाकरे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. 5पेक्षा जास्त नागरिकांचा याचा जीव गेलेला आहे आणि यामध्ये आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आज आदित्य ठाकरे हे नाशिकला येणार आहेत. खड्ड्यांची पाहणी, त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी देखील आदित्य ठाकरे करणार आहेत. त्याचबरोबर ती त्र्यंबक पैनेर रोडला जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी काही मुलींनी एक व्हिडिओ बनवलेला होता त्यांच्या रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यासंदर्भात आणि हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता. या मुलींची भेट घेण्यासाठी आणि त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी देखील आदित्य ठाकरे हे त्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. शहरातली खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर ती राज ठाकरे देखील पुणे दौऱ्यावरती असणार आहे. पुण्यामधले असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये ते पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहेत. यानंतर ते पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार, कारण गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र असेल, राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नांवरती राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करतात, काय मार्गदर्शन करतात आणि प्रसार माध्यमांसमोर काही बोलतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे हे देखील मुंबई दौऱ्यावरती आहे. मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त ते त्या ठिकाणी भेट घेणार आहेत. त्यांचे मुंबईमध्ये वेगवेगळे देखील कार्यक्रम आहे. या निमित्तानं एकंदरीतच सागर, आजचा दिवस हा ठाकरे इन ऍक्शन मोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चित आपलं या सगळ्या घडामोडींवर लक्ष असेल आणि नाशिकमध्ये जरूर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून राहा. आपण वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी संसदेतल्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली. आता अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज विद्यार्थी आंदोलनावर लोकसभेमध्ये उत्तर देणार आहेत. आज दुपारी 3 वाजता अमित शहा लोकसभेत यावर उत्तर देणार आहेत. दरम्यान भाषण देण्याऐवजी राजीनामा द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली आहे. त्यामुळे संसदेमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत. एकतर अनेक दिवसांपासून म्हणजे ज्या दिवसापासून अधिवेशन सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून गदारोळ सुरू आहे. एकतर विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर संसदेतलं वातावरण सगळं तापलेलं आपण दररोज पाहतो आहोत. अमित शहा यांनी येऊन संसदेमध्ये लोकसभेत येऊन उत्तर द्यावं विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज संदर्भात. त्यांनी भाष्य करावं अशी मागणी विरोधकांनी सातत्यानं लावून धरलेली होती. त्यामुळे कुठलंही वेगळं विधेयक किंवा एकंदरीतच कामकाज ज्या वेगानं पुढे जायला पाहिजे होतं पावसाळी अधिवेशनाचं, ते झालेलं नाहीये. आज आता उत्तर दिल्यानंतर शेवटच्या 2 दिवसांमध्ये काय नेमकं संसदेमध्ये आज होतं आहे हे बघणं आपल्याला खूप महत्त्वाचं असणार आहे. शेवटचे 2 दिवस आता अधिवेशनाचे राहिलेले आहेत. मात्र राहुल गांधींनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ड्रामा किंग असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. लोकशाही प्रक्रियेपासून पळ काढणं थांबवा. अमित शहा
यांचं ठाम आणि स्पष्ट मत ऐका असं म्हटलंय. एक पोस्ट केलेली आहे फडणवीसांनी आणि राहुल गांधी यांना या पोस्टद्वारे त्यांनी सुनावलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर ही पोस्ट आहे आणि त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यांना ड्रामा किंग असं म्हटलेलं आहे. ड्रामा किंग म्हणत अशा प्रकारे त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले. त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. तर लोकशाही प्रक्रियेपासून पळ काढता आहात असं देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे राहुल गांधी यांना टोला मारला आणि ड्रामा किंग असं संबोधलंय. काय नेमकं या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय? ओम, आपण पाहतोय की खरं तर काही दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा राज्यामध्ये आणि देशामध्ये नीट परीक्षेच्या संदर्भात दिल्ली आणि मुंबईमध्ये आंदोलनं सुरू होती, यावेळेला सुद्धा खरं तर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केलं होतं आणि खरं तर त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात जे पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्रात झालं त्याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचं आव्हान दिलं होतं. त्याचा एक दुसरा अंक आज आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय. खरं तर संसदेमध्ये विरोधकांची जी काही भूमिका आहे आणि सातत्यानं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरती आरोप होत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडनं काल एक्सच्या माध्यमातून ट्विटर पोस्टच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावरती टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे. ड्रामा किंग, ज्याचा उल्लेख आता तुम्ही देखील केलात की कुठल्याही प्रकारे संसदेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही, झारखंडचा विषय असेल त्यावर कुठलंही वक्तव्य द्यायचं नाही, परंतु केवळ जंतर मंतरच्या आंदोलनाच्या अनुषंगानं या देशामध्ये अशा प्रकारचे आंदोलन उभे करून सरकारवरती आरोप करायचे. त्यामुळे कुठेतरी ड्रामा किंग अशा प्रकारचा उल्लेख राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलाय. लोकसभेतला जर आपण मुद्दा पाहिला तर त्यामध्ये सुद्धा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी 3 वाजता जी काही चर्चा या सगळ्या अनुषंगाने गेल्या आठवड्यांपासून सुरू आहे, या सगळ्या चर्चेला उत्तर देतील. मुख्यत्वे राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असा हा सामना लोकसभेमध्ये पाहायला मिळतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आज संसदेचं कामकाज पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे. काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अमित शहा कशा प्रकारे उत्तर देतात आणि विरोधक या सगळ्याला कसं पाहतात हे आपल्याला बघायचं आहे. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. पाणी पुरवठा, पूरनियंत्रण आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी पुणे महापालिका 1167 कोटी रुपयांचं कर्ज उभारणार आहे. 2017 नंतर प्रथमच पुणे महापालिका एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज घेणार आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज उभारण्याची ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचे नियम हे कडकपणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं 14 पर्यावरण संस्थांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी पुणेकरांनी बुधवारी गटारीचा बेत आखला होता. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 700 टन चिकन, 30 टन मासळी आणि 2000 बोकडांची विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पुणे विभागातल्या खरीप पेरणीला चांगलाच वेग आला. आतापर्यंत 11,66,869 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्रापैकी 93% क्षेत्रावर आता पेरणी झालेली आहे. भात पुनर्लागवडीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचलंय. आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिकमध्ये एफडीएनं मोठी कारवाई करत 5 आस्थापनांचा अन्नपरवाने तात्काळ निलंबित केलेत. यामध्ये 2 हॉटेल, 2 बेकरी आणि एका नमकीन दुकानाचा समावेश आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळल्यानं सुमारे 2 लाखांचा अन्नसाठा जप्त केला. यामध्ये सोनपापडी, गुलाबजाम आणि मिल्क बर्फीचा मोठा साठा होता. मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांकडून कडेकोट तपासणी सुरू आहे. रेल्वे गाड्या, प्रवाशांचं सामान, स्टेशन परिसराचे डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानं तपासणी केली जाते. हर घर तिरंगा अभियानांतर्गत येवला नगर परिषदेच्या वतीनं शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले. रॅलीमुळे शहरातलं वातावरण देशभक्तिमय झालेलं. आणि पुढे बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून.
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई केली. तपासणीमध्ये सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस, खराब मशरूम, बटरऐवजी मार्गरीनचा वापर आढळला आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या. हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करून खाद्यसेवा बंद करण्याचे आदेश दिलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लांबलेल्या मान्सूनमुळे खरीप पेरण्यांना विलंब झाला. आतापर्यंत 6,21,280 हेक्टरवर म्हणजे 91% पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पावसाचा खंड पडत असल्यानं पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतोय आणि उत्पादन घटण्याची त्यामुळे भीती व्यक्त होते. छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्याचा अंतिम नकाशा अजूनही स्पष्ट नाहीये. शासनानं या आराखड्यामध्ये 408 बदल केले. मात्र बदलांचाही एकत्रित अंतिम नकाशा अजूनही प्रसिद्ध केलेला नाहीये. त्यामुळे रस्ते, शाळा, रुग्णालय आणि उद्यानांचं आरक्षण कायम आहे की बदललंय याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गालगत बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स, दुकानं आणि टपऱ्यांना नवीन परवाने देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जुन्या परवान्यांची 30 दिवसामध्ये तपासणी होणार आहे. तर बेकायदेशीर पार्किंगवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी हायवे पेट्रोलिंग आणि 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.